नमस्कार, मी प्रीती दातीर, फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फाली या प्रोजेक्ट अंतर्गत कृषी विषयाची शिक्षिका म्हणून वरुड येथे 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. तर आज आपण विदर्भातील कॉटन क्रॉप याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्यासोबत आज आहेत प्रवीणजी लाखे, तुमचं गाव कुटासावरून. तर ते आपल्याला कपाशी या पिकाबद्दल डिटेल माहिती देणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते कपाशीची शेती सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत कशी करतात, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, माझं नाव प्रवीण ओंकारराव लाखे, मुक्काम पोस्ट कुटासा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मी विदर्भातील रहिवासी असून मी गेल्या 9 वर्षापासून कापूस या पिकाचं उत्पादन घेत आहो. कापसाचं उत्पादन घेताना सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये मी एप्रिल-मेमध्ये कपाशीची जे अगोदरचं जे पीक असते सुरुवातीचे पहिल्या वर्षीचं, त्याचे हार्वेस्टिंग, कपाशीचे हार्वेस्टिंग फेब्रुवारीमध्ये करून घेत असतो. फेब्रुवारीपर्यंत माझ्या पहिल्या कपाशीची वेचणी होऊन जाते. शेवटची वेचणी झाली की त्याची हार्वेस्टिंग करून घेतो. हार्वेस्टिंग केल्यानंतर एप्रिल-मेमध्ये कपाशीची खोल नांगरटी करतो. आता खोल नांगरटी केल्यामुळे माझं काय, जे किडींचे औषध असतात त्या किडींचे औषध जमिनीमध्ये गाळले जातात आणि काही जे किडींचे औषध वर येतात ते किडींचे औषध पक्षी वेचून घेतात आणि खाऊन टाकतात. त्यामुळे तिथं काही प्रमाणात किडींचं कंट्रोल होते. त्याच्यानंतर एक पंजी, जांभूळवाई आणि पेरणी योग्य मी जमीन तयार करतो. माझ्या कपाशीची पेरणी ही 1 जुलै 2020 मध्ये झालेली आहे आणि मी अजित 155 ही व्हेरायटी पेरलेली आहे. पेरताना माझ्या या 2 ओळीतलं अंतर कपाशीतलं 3x1 वर मी कपाशी घेतलेली आहे. आता 3x1 वर घेतल्यामुळे काय झालं, माझी एक झाड संख्या चांगल्या प्रकारे वाढली. झाड संख्या वाढली म्हणजे काय, त्यांना फुल, पाते आणि बोंड यांची संख्या वाढेल आणि संख्या वाढली म्हणजे एकूण उत्पादनात भर पडेल. त्याच्यासोबतच मी पेरणीच्या वेळेस चवळी, मका आणि झेंडू हे सापळा पीक लावले. आता हे सापळा पीक लावल्यामुळे एक माझा असा महत्त्वाचा फायदा झाला की जे कपाशीवर जे रस शोषक कीटक येतात, त्या रस शोषक सर्वप्रथम जे चवळी असते त्या चवळीवर मावा येतो आणि त्या माव्यावरच एक लेडीबर्ड बिटल नावाचा एक मित्र कीटक येतो. तो मित्र कीटक त्या माव्याला खाऊन टाकतो. त्यामुळे नॅचरली तिथं माझं किडींचं कंट्रोल होते. सोबतच पांढऱ्या माशीसाठी मी पिवळे चिकट सापळे लावतो. पिवळे चिकट सापळ्यामुळे त्या पांढरी माशी त्या पिवळे चिकट सापळ्यांना चिटकून जाते आणि तिथं पांढऱ्या माशीचं मला कंट्रोल मिळते. त्यामुळे माझ्या शेतात जे रोगशोषक कीटक आहेत, मावा, तुळतुळे, फुलकिडे, कोळी आणि पांढरी माशी, यांचा अटॅक फार कमी प्रमाणात म्हणजे इटेल लेवलच्या आत राहतो. आणि फवारणी करताना मी एकच काळजी घेतो की बाबा माझ्या शेतामध्ये किडींची फवारणीची गरज आहे का. एका एकरातील मी 20 झाडांचं निरीक्षण करतो. 20 झाडांचे निरीक्षण केल्यानंतर त्याच्या वरचं पान, मधातलं पान आणि खालचं पान अशा 3 पानांचं निरीक्षण करून मी त्याच्यावर असणारे रस शोषक कीटकांची संख्या मोजतो आणि त्याची जी सरासरी आहे ही सरासरी 10 किंवा 10च्या वर जर असली तर फवारणीचा निर्णय घेतो, अन्यथा फवारणीचा निर्णय घेत नाही. आणि सोबतच मित्र कीटकांची संख्या जर जास्त असेल, जसे क्रायसोपा आहे, लेडीबर्ड बिटल आहे, ट्रायकोगामा आहे, गांधील माशी आहे, अशा मित्र कीटकांची संख्या जर जास्त प्रमाणात दिसली तर मी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळतो, म्हणजे पुढे ढकलतो. त्याच्यानंतर सुरुवातीला 45 दिवस मी या कपाशीला पेरणीच्या वेळेस बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीला 45 दिवस कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी मी करत नाही. सोबतच जे आपण खत व्यवस्थापन पाहिजे असते ते खत व्यवस्थापन, जसं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी ठरवून दिलेला आहे आपला कपाशीचा डोस, किंवा कोरडू कपाशी जर असली तर तो 100-50-50 नत्र, स्फुरद, पालास हा कपाशीला डोस दिला गेला पाहिजे. तर मी पेरणीच्या वेळेस 1/3 नत्र आणि
पूर्ण स्फुरद आणि पोटॅश हे पूर्ण मात्रेत पेरणीच्या वेळेस देत असतो. त्याच्यानंतर पेरणीनंतर 1 महिन्यानी 1/3 नत्र हे पुन्हा एक वेळा कपाशीला देत असतो. त्याच्यानंतर आणखी 1 महिन्यानी उरलेलं जे नत्र आहे 33 किलो म्हणजे 33, 33, 33 असे 33, 33 आणि 34 असे 100 किलो नत्र मी 30-30 दिवसाच्या अंतराने देतो. त्यामुळे काय होते, कपाशीला सुरुवातीला जे पाहिजे असते किंवा कपाशीला एकदम सुरुवातीला नत्राची गरज अत्यंत कमी असते. स्फुरद आणि पोटॅश या 2 अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे काय होते, जे नत्र जे आहे पाती आणि पातीच्या वेळेस कपाशीला नत्राची जे गरज असते ते पाती आणि पातीचं बोंडाचा विकास होण्यासाठी अत्यंत गरज असते. त्यामुळे कपाशीला पाती हे 35 ते 45 दिवसानंतर सुरुवात होते. त्यामुळे दुसरा डोस आहे नत्राचा तो मी 30 दिवसानंतर 35 दिवसानंतर देतो. म्हणजे तो बरोबर आपल्या कपाशीला पातीच्या कामात पडते. पातीचा नत्राची अत्यंत गरज असते. त्यामुळे मी नत्र हे 3 वेळा विभागून देतो. त्याच्यानंतर जे खत व्यवस्था आपलं तणनाशक आहे, आपलं तणविरहित जे तण असते आपल्या कपाशीमध्ये, हे तण कपाशीचं पीक हे 9 आठवडे सुरुवातीला 9 आठवडे तणविरहित असणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला 9 आठवडे म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापर्यंत कपाशीचं पीक हे तणविरहित जर असलं तर आपल्याला आपल्या कपाशीला चांगल्या प्रमाणात फलधारणा होते, फुलधारणा होते आणि आपल्याला उत्पादन अपेक्षित मिळते. ज्यावेळी मजुरांचा तुटवडा असतो त्यावेळेस आम्ही तणनाशकाचा एखादा वापर स्प्रेइंग करतो. तो म्हणजे बीप सुपर आणि हिटवीट अशा 2 औषधी ह्या उभ्या पिकात आम्ही मारत असतो. हिटवीट 15 ml आणि बीप सुपर 40 ml प्रति पंप असं जर मारलं तर आमचं तिथं तणाचं 1 महिन्यापर्यंत कंट्रोल होते. त्यामुळे आम्हाला जो मजुरांचा जो खर्च येतो तिथं मोठ्या प्रमाणात तिथं आमची बचत होते. नंतर तुम्ही याचे कोणकोणते खतं आणि कोणते कीटकनाशक कोणते वापरता आणि कोणत्या किडीसाठी स्पेसिफिक कोणते वापरता याच्याबद्दल थोडी माहिती. कपाशीचं जे हे पीक आहे त्या कपाशीच्या पिकावर सर्वसाधारणप्रमाणे आपल्या विदर्भामध्ये 25 किडींची नोंद झालेली आहे. या कपाशी पिकावर ज्या रोगशोषक कीटक असतात, सुरुवातीला बोंडअळी मोठ्या प्रमाणात होती. 2002 मध्ये बीटी कपाशी निघाली. त्या बीटी कपाशीपासून आपण बोंडअळ्यांचं नियंत्रण करू शकलो. परंतु या बीटी कपाशीपासून आपल्याला रस शोषक कीटकांची संख्या हे वाढली. त्यामुळे या रस शोषक कीटकांचा आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं ठरलं. या रस शोषक कीटक म्हणजे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी असे रस शोषक कीटक येतात. त्याच्यानंतर ठिपक्यांची अळी, अमेरिकन अळी, गुलाबी बोंडअळी अशा 3 प्रकारच्या बोंडअळ्या येतात. तर या रस शोषक कीटकांचं जे नियंत्रण आम्ही करतो, या सर्वप्रथम म्हणजे आम्ही चवळी, मका, झेंडू लावल्यामुळे आमचं तिथं कंट्रोल होते. सोबतच सुरुवातीला जे निंबोळी अर्क असते, जे निंबोळी अर्काचा आम्ही हा 45 दिवसाच्या नंतर एक पहिला स्प्रेइंग म्हणजे निंबोळी अर्काचा घेतो. त्या निंबोळी अर्कामध्ये ॲझाडिरेक्टिन नावाचा घटक असते. त्या ॲझाडिरेक्टिन नावाच्या घटकामुळे जे रसोष कीटकांचे जे मादी पतंग असतात, जे मादी असतात, त्यांची जी पुढची पिढी तयार होते ते पिढी सुदृढ राहत नाही, अपंगत्व येते, नपुसकता येते. या निंबोळी अर्कामुळे नपुसकता येते आणि आपल्याला तिथं काही प्रमाणात कंट्रोल मिळते. सोबतच जे अळ्या असतात त्या अळ्यांचे जे अंडी असतात, काही पहिल्या स्टेपच्या ज्या अळ्या असतात त्यासुद्धा निंबोळी अर्कानं आम्हाला तिथंसुद्धा कंट्रोल मिळते. आणि जर इटेल लेवल कपाशीनं मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी आणि पांढरी माशी यांची जर इटेल लेवल गाठली तर आम्ही मात्र एक पर्याय म्हणून ॲसिफेट नावाची औषध जे रासायनिक आहे ते आम्ही प्रतिपंप 25 ते 30 ग्रामपर्यंत प्रतिपंप हे घेऊन पहिली फवारणी करत असतो. त्याच्यानंतर 2006 मध्ये BG2 आलं, म्हणजे बोलगार्ड 2 आलं.
त्यामुळे आम्हाला जवळजवळ 120 दिवसापर्यंत गुलाबी ठिपक्यांची अळी आणि अमेरिकन अळी अशा 3 अळ्यांपासून संरक्षण मिळालं. त्यामुळे आमचा कीटकांवर होणारा जो खर्च आहे, बोंडअळ्यांवर जो होणारा खर्च आहे, हा कमी प्रमाणात आम्हाला करावा लागला. गेल्या 2 वर्षापासून आपल्याकडे गुलाबी बोंडअळीचा उद्रेक वाढत आहे. त्याचं कारण असं, गुलाबी बोंडअळी ही मोनोफॅगस पेस्ट आहे आणि आम्ही शेतकऱ्यांनी काय तर ते जे बॉर्डर पीक घेतात नॉन बीटीचं, ते आम्ही शेतकऱ्यांनी गेल्या 8-10 वर्षापर्यंत लावलंच नाही. ज्यावेळेस आमच्या ते लक्षात आलं की बुवा हे नॉन बीटी लावणं अत्यंत गरजेचं आहे, त्या नॉन बीटी जर आपण लावली तर बीटीचे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान चिरकाळपर्यंत टिकण्याचं जे काम करते ते नॉन बीटी लावल्यामुळे. त्यामुळे आम्ही नॉन बीटी लावायला आता सुरुवात केल्यामुळे आम्हाला बोंडअळीचं सुद्धा संरक्षण मिळालं आणि आमचा कपाशीवर होणारा कीटकनाशकांचा जो खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात कमी झाला. तर याचं पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? आता आमचा हा एक कोरडवाहू पट्टा आहे. आमच्याकडे शक्यतो 600 ते 750 मिलीमीटर पाऊस होत असतो आणि हा जो पाऊस पडतो हा अनियमित आहे. आमचा हा कोरडवाहू पट्टा आहे विदर्भाचा. या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये अनियमित पाऊस म्हणजे कधी कधी पाण्याचा खंड पडतो, तर कधी कधी पाऊस सतत चालू असतो. त्यामुळे आम्हाला या निसर्गासोबत चालावं लागते. पाऊस जर जास्त असला तर सुरुवातीला आम्ही म्हणजे ऑगस्टच्या शेवटी जे डवरणी करतो, आंतरमशागत करतो, त्या डवरणीच्या दाताला दोरी बांधून सरीवरंबा तयार करतो आणि सरीवरंबामुळे काय होतो, वरचा जो पाऊस येतो त्यावेळेस पाण्याचा खंड पडतो, त्यावेळेस आम्ही ते तयार करून घेतो आणि ज्यावेळेस पाऊस पडतो, पावसामुळे काय होते, त्या वरंब्यामध्ये पाणी साचले जाते आणि जास्तीचं जे पाणी आहे ते नाल्यांद्वारे अनावश्यक पाणी निघून जाते, पाण्याचा निचरा होऊन जाते. त्यामुळे काय होते, पुढे जर पाती फुलं आणि बोंड विकासासाठी जे पाण्याची गरज भासते, ती गरज या वरंब्यातून पूर्ण करण्याचा आमची जमीन प्रयत्न करते. हा एक सरी वरंबा पद्धतीचा आम्हाला महत्त्वाचा फायदा आहे. पाणी देण्याची आम्हाला गरजच भासत नाही. तर तुम्ही ह्या एकरी किती उत्पन्न घेता तुम्ही ह्या शेतीमध्ये? आता गेल्या 9 वर्षापासून सुरुवातीला पहिली तोडणी, जे पहिली वेचणी असते त्या वेचणीपासून आम्हाला कमी वेचणीचा येतो, कापूस मिळतो आणि जसजशी आमच्या पुढे वेचण्या होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला कपाशीचं उत्पादन होते. आता मला एकरामध्ये जवळजवळ 12 ते 13 क्विंटलपर्यंत हा कापूस उत्पादन होते आणि जो माझा खर्च आहे हा जवळजवळ 3,000 पर्यंत एकरी हा खर्च मी करत असतो. तर आता तुम्ही जसं सांगितलं आहे की तुम्हाला एकरी 12 ते 13 क्विंटल कापसाचं उत्पादन होते, तर इतकं चांगलं उत्पादन तुम्ही ह्या शेतीमधून घेतात, ते पण तुमची कोरडवाहू शेती असून सुद्धा. तर याच्यामध्ये तुम्ही कोणतं नवीन तंत्रज्ञान वापरलं आहे का, जसं की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्ही म्हणजे काय प्रयत्न केले आहे त्याच्यामध्ये? सुरुवातीला आमच्याकडे मी जे रासायनिक खत वापरत होतो हे अवास्तव रासायनिक खत वापरत होतो. म्हणजे रासायनिक खत वापरण्याचं माझं काही लिमिटच नव्हतं. ज्यावेळेस मी डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विद्यापीठामार्फत जे मला डायरी मिळाली आणि त्या डायरीमध्ये मी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन हा चॅप्टर वाचला आणि तेव्हा माझ्या कुठे लक्षात आलं की बुवा कपाशीला हे खत किती दिलं गेलं पाहिजे. तर तेव्हा माझ्या वाचण्यात आलं की बुवा कोरडू जर कपाशी असली तर हा 100-50-50 नत्रस्फुरत पालाचा डोस दिला गेला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की आपण जे सुरुवातीला खत व्यवस्थापन करत होतो हे चुकीचं करत होतो. तेव्हा माझ्या ते लक्षात आलं. तेव्हापासून मी उन्हाळ्यामध्ये जे सेंद्रिय खत असते, माझ्याकडे गाई म्हशी आहेत त्यांच्यापासून जे शेणखत मिळते त्या शेणखतापासून मी एक बीडी कंपोस्ट बेड तयार करत असतो. 15 बाय 5 बाय 4 वर एक बीडी कंपोस्ट पूर्व पश्चिम दिशेनं तयार करतो. त्याच्यामध्ये स्नेन कल्चर टाकतो आणि ते 56 ते 65 दिवसापर्यंत उत्कृष्ट
पद्धतीचं एक पीडी कंपोस्ट तयार होते आणि त्या खताचा मी आमच्या कपाशीच्या पिकाला त्या पीडी कंपोस्टचा उपयोग घेत असतो. त्यामुळे मला माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर जाग्यावर आलेला आहे, सेंद्रिय कर वाढलेला आहे आणि माझी जमीनसुद्धा सुपीक झालेली आहे. माझ्या जमिनीमध्ये सातत्य म्हणजे शाश्वत कापूस उत्पादन माझ्या कपाशीमध्ये होत आहे. आणि सोबतच मी या कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून मूग घेतलेला आहे, तूर घेतलेली आहे, सोबतच बोरू लावलेला आहे की ज्यामुळे नत्र स्थिरीकरण होते, जमिनीचा पोत वाढतो, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीमध्ये हवा पाणी खेळते राहते. आणि जे मूग आता मी मूग काढलेला आहे याच्यामध्ये मुगाचं जे उत्पन्न आहे एकरी मला 2 महिन्यामध्ये एकरी 3 क्विंटल मुगाचं उत्पन्न हे मला कपाशीच्या व्यतिरिक्त मिळते. तिथं सुद्धा माझा एक फायदा होतो आणि मिळालेलं जे कपाशीचं उत्पादन आहे हे माझं फायद्यामध्येच असते, नफ्यामध्येच असते. कारण जो मूग असतो त्यापासून मला एकरी 15 क्विंटलपर्यंत 5,000चा जरी भाव ठरला तरी मला 5,000चा एकरी उत्पादन मुगाचंच मिळते. त्यामुळे जो मुगापासून जो खर्च मिळतो तो मी माझ्या शेतीला लावतो आणि उरलेलं कपाशीचं जे उत्पादन आहे याच्यापासून मला पूर्ण फायदा होतो. त्यामुळे मी माझं कुटुंब आणि माझा परिवार सुखात आणि आनंदात